प्रस्ताव सादर करतो. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज या छोट्याशा कार्यक्रमाचं एक छोटंसं कारण समजून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जो आमच्याबरोबर छोटासा मुलगा होता, आमच्या वस्तीत राहणारा मुलगा होता आणि तो अचानक एवढ्या मोठ्या पदावर जाऊन नियुक्ती झाली त्याबद्दल आम्हाला सर्वांना त्याचं कौतुक वाटतं. त्या कौतुकानिमित्त आम्ही हा कार्यक्रम अरेंज केला होता की त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ आणि आमच्या वतीने त्याला सत्कार समारंभ करू, हा त्यातला एक भाग होता. पण आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जेवढे बी आमचे मित्र परिवार आहेत, ह्या भागामध्ये माझे जुने सहकारी आहेत, हे प्रत्येकाच्या कामामध्ये बिझी असतात आणि एकमेकांना वेळ भेटत नाही किंवा एकत्र येत नाहीत. हे डोक्यात ठेवून आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केला. आजचा कार्यक्रम भारतीय जनमत टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जो कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे, ह्या टीव्ही चॅनलची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्यापैकी इथल्या लोकांना माझा परिचय आहे. मी भिववाडी भागातच राहत होतो, अप्परमध्येच होतो, बरेच वर्ष होतो. आता गेले 17-18 वर्ष मी या भागात नाहीये. सूर्यकांतजी गोरे सुरुवातीपासून चळवळीचे प्रमुख घटक होते.
आणि प्रत्येक व्यक्तीला ते सहकार्याच्या भावनेतून ते काम करत होते. हेमंत वरती तर आम्ही ही सुरुवात चळवळीपासून केली होती आणि चळवळ करत असताना असं जे काय माझ्या बरोबरचे सहकारी आहेत, सागर कांबळे आहेत, अरुण शिंदे आहेत, गोरे आता नाही आहेत, नंतर बापू गांधी आहेत, झेंडू परिवार आहे, असं असंख्य कार्यकर्ते आहेत जे माझ्या बरोबर उभे होते त्यावेळेसही आजही. हे करता करता भाऊंना मी एक अशी प्रस्तावना दिली की भाऊ म्हणलं आपण आपला चॅनल असला पाहिजे. मला आजही आठवतं की भाऊच्या पायामध्ये प्लॅस्टिकचा बूट असायचा 100 रुपयाचा, पण भाऊनं त्यावेळेस मला पटकन 2 लाख रुपये काढून दिले आणि म्हणून तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा व्यक्तीनं या चॅनलला जे मला प्रोत्साहन दिलं 2015 पासून ते आजपर्यंत ह्या चॅनल आम्ही चालवतोय सगळेजण मिळून. चॅनलचे सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, जे संचालक आहेत, डायरेक्टर आहेत, बऱ्यापैकी त्यांना ह्यातलं नॉलेज काहीच नाही, पण मी करतोय मग ते माझ्या बरोबर आहेत. आज या चॅनलची परिस्थिती अशी आहे की चॅनल मुंबईमध्ये 2000 स्क्वेअर फूट मध्ये ऑफिस आहे, बऱ्याचशा नेटवर्कला चालू आहे. मधल्या कोविडच्या काळामध्ये थोडं चॅनलची घसरण झाली होती, पण आता चॅनल हा बऱ्या प्रकारे सुरू आहे. अशा ह्या सुरुवात करून देणाऱ्या भाऊच्या आठवणीमध्ये हा आजचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजन केला आहे की सूर्यभान गोरे यांनी जो प्रोत्साहन जो मला त्यावेळी दिलं नसतं, त्या जन्म चॅनलच्या वतीनं इथं मला कार्यक्रम घेता आला नसता. ती त्यांची पुण्य आहे की त्यांनी मला प्रोत्साहन दिलं म्हणून मी हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शकलो. तसंच आज नवीन नियुक्ती झाला एमपीसी मध्ये उत्तीर्ण झालेला मुलगा आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तोही एक दिवस अशीच मोठी प्रगती करेल आणि अशी आमची पण इच्छा आहे आणि त्याच्या भविष्यात खूप सारी प्रगती होईल. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. धन्यवाद परमोजी गरड साहेब. खरं तर अतिशय थोडक्यामध्ये त्यांनी या चॅनलची सुरुवात कशी झाली, आजपर्यंत त्याचा प्रवास कसा आहे तो त्यांना सांगितलाय. आजच्या ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होतो म्हणजे स्वर्गीय सूर्यभान भाऊ गोरे. सामाजिक कार्य या भागामध्ये कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला तरी त्यांचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम पुढे जात नाही, असं एक त्यांचं नाव होतं. ते आपल्यामध्ये कोरोना काळात परत गेलेत. आजही भाऊंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, कारण आजही भाऊंकडं कोणीही चळवळीच गेला तर त्याला मदत केल्याशिवाय ती घरातून जाऊ देत नव्हती. त्यामुळे या परिसरामध्ये अतिशय नाव गोरे कुटुंबाचं आहे.
हां साळवी गार्डनची कमान जी आहे बाहेर पाठव. मी स्वाती डमाले. आज खरं तर या कार्यक्रमाला थोडी अपघाताने झाले असं म्हणता येईल, कारण सन्माननीय लोंढे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आणि त्यानिमित्ताने त्यांची भेट होईल म्हणून अशीच अनौपचारिकरित्या तुमच्यात घुसखोरी केलेली मी. चालेल का मी तुम्हाला इथे आजच्या या कार्यक्रमात? थँक्यू. आणि भारतीय जनवाट TV चॅनेलच्या वतीने हा जो पुरस्कार सोहळा आयोजित केलाय अगदी छान सुंदर स्वरूपाचा, प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुमच्या मातोश्रींचं पिताश्रींचं अभिनंदन, कारण तुमची ही मोलाची कामगिरी. खरं तर आज कौतुकाची थाप द्यायला तुम्ही सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला. कौतुक करावं ते आपणच आपल्या माणसाचं, कारण कौतुक केल्याने प्रोत्साहन मिळतं. पण आज एक थोडं सांगू इच्छिते की आज तुम्हा सर्वांसोबत आपली मुलं, विद्यार्थी ते जर आजच्या कार्यक्रमाला असते माझे नगरसेवक माननीय विजयसिंहजी जगताप यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. माननीय विजयसिंहजी जगताप साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. सामाजिक कार्यकर्ते माननीय राजेजी जयस्वाल यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. त्यांनी देखील या ठिकाणी मला सन्मान शिकवायचा आहे. योगेश देवाने विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. माननीय अरुणजी शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी ठीक आहे, थोड्या वेळात त्यांचा आपण शेवटी सन्मान करूया. माननीय ॲडव्होकेट B.K. कांबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी लोंढे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा.
माननीय जंगलजी नरारे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना देखील विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येऊन सन्मान करू. कोणाची हां घे ना घे ना घे ना घे ना घे मला भाषेला अचानकच बोलून पहिलं नाटकच होतं पण ते नंतर संदीप भाऊ, माझ्या अगदी छोट्याशा विनंतीला मान देऊन आदरणीय समाज कल्याण खात्याचे उपायुक्त आमचे मित्रबंधू आदरणीय विशाल लोंढे सर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कांबळेदादा, खूप वर्षानंतर त्यांची माझी भेट झाली आणि ज्या आमच्या बांधवाच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ते आयुष्याच्या हेमंत साळवे यांच्या सत्कारार्थ आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. तर मी उपस्थित सर्व मान्यवर, माझे मित्रबंधू, आदरणीय सगळे मान्यवर मंडळी या सर्वांना मानाचा जयभीम करतो आणि आपला जास्त वेळ न घेता या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. खरं तर कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे आणि या उशिराच्या याच्यामध्ये कार्यक्रम कधी कधी लेंदी होतो, फ्लो जातो, तर मग त्याची मजा येत नाही. तर त्यामुळं सुरुवातीलाच माझ्या हातात माईक दिला आणि संदीप भाऊंनी सांगितलं तुमच्या भाषणाची सुरू करा. तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, पण निश्चितच तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो. आपले कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात आणि खूप चांगले कार्यक्रम होतात. मी सर्वप्रथम जनमत चॅनलच्या माध्यमातून आदरणीय गरड साहेब, प्रमोद गरड साहेबांनी हा जो स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, सर्वप्रथम मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो एकदा प्रमोद गरड साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांच्या सुपीक डोक्यात ही संकल्पना आहे. 1 वर्ष चित्रपट क्षेत्रात ज्यांच्या बरोबर काम करतोय ते सगळे भावे, नाडकर्णी, कुलकर्णी, गुप्ते, देशपांडे ही सगळी मंडळी आहे. या वाव देणं याला सम्यक समीक्षा म्हणतात. आदरणीय बंदेजी या ठिकाणी आहे. सम्यक समीक्षाबद्दल माझ्यापेक्षा बंदेजी जास्त सांगू शकतील. तर ही सम्यक समीक्षाच आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे ही एका पद्धतीने सम्यक समीक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडात त्यांच्या भागातला त्या ठिकाणचा एक मुलगा कलेक्टर झाला होता आणि तो खूप आवर्जून बाबासाहेबांना भेटायला आला होता. सगळेजण म्हटले की तू बाबासाहेबांना जाऊन भेट, तू कलेक्टर झालाय, एवढं मोठं शिकलाय. आणि तो बाबासाहेबांना भेटायला आला. बाबासाहेबांना भेटला कौतुकानं. बाबासाहेबांना भेटल्यानंतर बाबासाहेब त्याला म्हटले की वा वा छान, तुझं अभिनंदन. उद्यापासून तू माझ्यासाठी एक काम कर, तुझी गाडी घेऊन रोज वस्तीमध्ये एक चक्कर मारत जा आणि वस्तीमधल्या लोकांना भेटत जा. महारवाड्यातल्या, मानवाड्यातल्या, दलित वस्तीतल्या सगळ्या तुझ्या तरुण सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना तू भेटत जा आणि त्यांच्याशी बोलत जा. एवढं सगळं बोलले आणि बाबासाहेब थांबले, म्हणले तुझं अभिनंदन जा. त्या मुलाला असं वाटलं की मी एवढा शिकलोय, सवरलोय, बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, बाबासाहेब माझं किती कौतुक करायला पाहिजे. पण बाबासाहेब एवढंच म्हटले आणि मला म्हटले जा. बाबासाहेबांना त्याच्या पाठीमागचा अर्थ सांगण्याचा अर्थ एकच होता की तू शिकलाय, सवरलाय, मोठा झालाय, आता तू वस्तीमध्ये फिर, म्हणजे तुला बघून समाजातल्या इतर मुलांनाही वाटेल की शिकल्यानंतर आपल्याला कलेक्टर बनता येत आहे, वकील बनता येत आहे, इंजिनियर बनता येत आहे आणि रुबाबात या गाडीमध्ये फिरता येत आहे. आपण अस्पृश्य नाही आहोत, आपण दलित, पिछडे किंवा आदिवासी किंवा अशा पद्धतीनं सातत्यानं ज्या दाबलेल्या परिस्थितीत आहोत त्या राहू शकत नाही. तर शिक्षण आपल्या उन्नतीचं साधन आहे, आपल्याला पुढे जाता येईल. आणि बाबासाहेबांनी तो चमत्कार केला आणि त्याच्यानंतर अनेक लोक शिकले. बाबासाहेबांनी कित्येक लोकांना परदेशात शिकण्यासाठी स्वतःच्या पैशानं, स्वतःच्या खर्चानं पाठवलं. त्यातले अनेक लोक तिथून शिकून आले, समाजाचं काम करतात आहे. अनेक लोक समाजाला खरं तर परिपूर्णपणे पुढे घेऊन जाणारे निघले नाहीत, दुर्दैव आहे. पण आजचा कार्यक्रमही तसाच आहे. मी माझ्या बाबतीतलं उदाहरण देतो. मी काशेवाडी सारख्या झोपडपट्टीत राहिलो, झोपडपट्टीत जन्मलो. आज 30 वर्षामध्ये 60 पेक्षा जास्त चित्रपट केले. दादासाहेब फाळके सारखा पुरस्कार माझ्या घरामध्ये, झी पुरस्कार आहेत, सगळे वेगवेगळे पुरस्कार आहेत. अनेक वेगवेगळ्या TV चॅनल्सवरती इकडे तिकडे सगळीकडे कौतुक होतं.
पण समाजात मात्र तेवढं कौतुक होताना मला दिसत खऱ्या अर्थाने गरड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी रुजू होत आहे. आणि आपल्या समाजातला एक मुलगा पुढे जातोय त्याचं कौतुक करण्यासाठी आपण इतर समाज बांधवांना एकत्रित आणून त्याचा या ठिकाणी सगळ्यांच्या समोर सामाजिक सत्कार करणं ही आपली नैतिक सामाजिक जबाबदारी आहे. आणि हेच चळवळीचं महत्वाचं काम आहे. हे गरड साहेबांच्या माध्यमातून असतं. या ठिकाणी माझे मित्र राहुल लोहगावकर या ठिकाणी आले. खोको पाटील म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा माझा संघर्ष एक साथ म्हणजे आमचा स्ट्रगलच एक साथ सुरू झालेला आहे. तर त्यांनाही माहिती आहे की कुठल्या वस्तीतून आम्ही कशा पद्धतीने आलो, काय आलो आणि आज कुठल्या लेवलला काय काय करतो. या इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहून आपल्या स्वतःचं शिक्षण सांभाळत आपलं स्वतःचं कर्तृत्व घडवणं ही प्रचंड मोठी गोष्ट असते. म्हणजे एखादा माणूस जर दारू पित नसेल तर त्याचं कौतुक करा, पण रोज दारूच्या दुकानाच्या जवळ राहतो, दारुड्यांमध्ये बसतो आणि मग दारू पित नाही त्याचं जास्त कौतुक करा. कारण तो त्या माहोलमध्ये राहून स्वतःला स्वच्छ ठेवतोय. बौद्ध धर्मामध्ये आपल्या सगळ्यांचं जे प्रमुख चिन्ह आहे ते कमळ आहे. जे बीजेपीने ढापलं आता ठीक आहे, पण कमळ बुद्धांनी का निवडलं. एका प्रवचनामध्ये बुद्ध बसले होते आणि खूप भंतेगण आणि अनेक त्या नगरातली लोक बुद्धांचं प्रवचन ऐकायला आले आणि बुद्ध खूप महत्वाचा उपदेश करणार आहे अशा पद्धतीनं सगळेजण त्या ठिकाणी बुद्धांच्या त्या महत्वाच्या उपदेशाची वाट बघत होते. बुद्धांनी हातामध्ये एक कमळ आणलं होतं आणि ते कमळ घेऊन बुद्ध अर्धा तासभर बसले तिथे. बोलले एकही शब्द नाही. सगळेजण विचार करतात आता बोलतील बुद्ध, मग बोलतील बुद्ध, थोड्या वेळाने बोलतील. ध्यान लागलं असेल त्यांचं काहीतरी. थोडा वेळ झाल्यानंतर बुद्ध उठले, ते कमळ समोर ठेवलं आणि म्हणले निघतो मी. सगळे म्हणले बनते तुमचं प्रवचन ऐकायला आम्ही आलो होतो, तुम्ही देसना देणार होते आणि ती देसना. तर बुद्ध म्हटले मी दिली. तर म्हणे कुठं दिली. तर म्हणे मला द्यायची ती देसना दिली मी, आता मी निघतो. तर त्यावेळी तिथे असणाऱ्या बनतेंनी त्याचं विश्लेषण केलं की बुद्धांना हा संदेश द्यायचा होता की हे जे कमळ आहे जे मी हातात आणलंय ते कुठं उगवतं तर चिखलात उगवतं, घाणेरड्या दलदलीत उगवतं आणि तरी सुद्धा ते चिखल स्वतःच्या शरीरावर त्या चिखलातला एक थेंबही लागू देत नाही. स्वतःला स्वच्छ, पवित्र आणि चारित्र्यवान ठेवण्याचं काम कमळ करतं. आणि कमळा इतकं चारित्र्य संपन्न तुम्ही व्हावं हीच त्या दिवशीची देसना होती, हेच त्या दिवशीचं प्रवचन होतं. कमळाचं उदाहरण बुद्धांनी जे दिलंय आणि कमळ हे आपलं धम्माचं प्रतीक का बनलंय. कारण कमळ त्या घाणीमध्ये उगवतं, त्या दलदलीत उगवतं, पण स्वतःला स्वच्छ, नितळ, सिद्ध, चारित्र्यवान आणि शीलवान बनवतं. तसंच या झोपडपट्ट्यांमध्ये राहून आमच्यासारखी मुलं जर स्वतःला कर्तृत्ववान म्हणून सिद्ध करत असतील तर ते खरंच विशेष कौतुकाचं साधन आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे. आदरणीय विशाल लोंढे सरांचं त्या दिवशी भाषण ऐकलं. कोंडवा कमेलिया मध्ये ते राहतात तर त्यांचंही असं स्ट्रगल आहे ना. झोपडपट्ट्यांमध्ये राहून इकडे तिकडे राहून काबाड कष्ट करून आई वडिलांनी त्यांना वाढवलं, घडवलं. आज समाज कल्याण खात्यामध्ये स्वतः अधिकारी म्हणून काम करतात. बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मला म्हणले की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची शासनकर्ती जमात बनायचे. आपल्या लोकांना वाटलं बाबासाहेब म्हणले जा राजकारणात. बाबासाहेबांनी फक्त राजकारण नाही सांगितलं तर बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात आहात ना त्या त्या क्षेत्रातले शासनकर्ते बना. तुम्ही डॉक्टर आहात ना टॉपचे डॉक्टर बना आणि तुमच्या समाजाला त्या डॉक्टरकीच्या माध्यमातून जी जी मदत करता येईल ती करा. तुम्ही इंजिनियर आहात तर टॉपचे इंजिनियर बना. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या लेवलचं पद गाठा आणि त्या क्षेत्रातले शासनकर्ते बना. आणि एकदा का तुम्ही त्या क्षेत्रातले शासनकर्ते झाले तर मग तुमच्या समाज बांधवांना हात देऊन त्या ठिकाणी घ्या. ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सर्वांना तुम्ही तुमचा मदतीचा हात द्या आणि तुमच्या बरोबर येऊन शासनकर्ती जमात बनण्यासाठी प्रयत्न करा. आज एक परिस्थिती काय आहे तुम्हाला सांगतो. या देशामध्ये विज्ञानवादाकडे जायचं का अंधश्रद्धेकडे जायचं हे दोन महत्वाचे प्रश्न असतानाही या देशाचं शासन तुम्हाला मला अंधश्रद्धेकडे ढकलत आहे. आज या देशामधला सगळ्यात मोठा जो महोत्सव घडतोय ज्याला करोडो रुपये शासनाने खर्च केलेले आहे तो म्हणजे कुंभमेळा. मी ही गोष्ट तुम्हाला आवर्जून उदाहरण म्हणून सांगतो. यातनं तुमचा काही गैरसमज होईल किंवा कुणाच्या भावना दुखवायच्या मला असं म्हणायचं नाही, पण मी आवर्जून ही गोष्ट या ठिकाणी उल्लेख करतो की तुम्ही स्विमिंग टँक मध्ये तुम्ही जर कोणी गेला असाल ना तर स्विमिंग टँक मध्ये एक पद्धत आहे की स्विमिंग टँक मध्ये तुम्ही आंघोळ करताना तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात.
मानवी स्वभाव आहे आणि मानवी शरीराची रचना अशी की पाण्यात गेल्यानंतर तुम्हाला लघवीला येते. तो तुमचा मूळ स्वभाव आहे आणि याचा विचार करून ते पाणी शुद्ध राहावं याच्यासाठी तुम्हाला पाण्यात आंघोळ करण्या अगोदर किंवा त्या ठिकाणी पोहण्या अगोदर आंघोळ करावी लागते, स्वच्छ व्हावं लागतं आणि मग त्या पाण्यात उतरावं लागतं आणि त्या पाण्यातनं बाहेर पडल्यानंतर पुन्हा शॉवर घ्यावा लागतो आणि मग तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आज असा दावा केला जातो की भारतातल्या कुंभमेळ्यामध्ये 50 कोटी लोकांनी आंघोळ केली. एक माणसाने जर तुमच्या टॉयलेटमध्ये किंवा तुमच्या बाथरूम मध्ये आंघोळ केली तर किती कचरा गोळा होतो किंवा ते पाणी शुद्ध असतं का? 50 कोटी लोकांनी जर आंघोळ केलेलं पाणी त्या गंगेमध्ये असेल तर ती गंगा शुद्ध राहिली का? त्या गंगेतलं पाणी एवढं आंघोळ केल्यानंतरही एवढं अशुद्ध झालंय. जे अशुद्ध झालेलं पाणी पर्यावरण खात्यानं जग जाहीर केलं की हे पाणी अशुद्ध झालेलं आहे. याचा जो शुद्धतेचा काय जी लेवल आहे ती क्रॉस करून अशुद्ध झालेलं पाणी आहे तरी सुद्धा लोक बाटल्यांमध्ये भरून ते पाणी आणतात. आता मला सांगा, या क्षेत्राकडे आपल्या मुलांना पाठवायचं का आमच्या या बांधवासारखं IAS अधिकारी बनवायचंय, शासकीय अधिकारी बनवायचंय, डॉक्टर बनवायचंय, वकील बनवायचंय, इंजिनियर बनवायचंय का विज्ञानवादाकडे पाठवायचंय? हे तुमच्या माझ्या हातात आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी जास्त महत्व देतो की जे पण काही ह्या संयोजन समितीच्या माध्यमातून अभिनव कल्पना या ठिकाणी राबवली गेली आणि या आमच्या बांधवाचं या ठिकाणी सन्मान झाला, सत्कार झाला, त्यामुळे त्याला ऊर्जा तर मिळाली. त्याला स्वतःला वाटेल हेमंत साळवेंना की माझ्या समाजानं माझा सन्मान केलेला आहे, आता मी कटिबद्ध आहे माझ्या समाजाचं काम करण्यासाठी. आणि जी शासकीय खुर्ची बाबासाहेबांच्या पुण्याईनं आम्हाला मिळालेली आहे त्या शासकीय खुर्चीचा आदर राखणं, सन्मान राखणं आणि त्या शासकीय खुर्चीचा गैरवापर न होऊन देणं हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची शिकवण आहे. आणि ती शिकवण काटेकोरपणे मी स्वतः बघितलं. विशाल लोंढे त्यांच्या ऑफिसमध्ये पाळत असताना, त्यांच्या ऑफिसमध्ये ते कुणाचेच नसतात, ते फक्त शासकीय अधिकारी असतात. तुम्ही मित्र आहे घरी, तुमचा नातेवाईक आहे घरी, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं आणि त्यांचं काटेकोरपणा मला बाबासाहेबांच्या विचारांचा करारीबाणा त्या ठिकाणी जाणवला आणि त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. त्या दिवशी मी त्यांच्या ऑफिसला तासभर होतो आणि त्या तासाभरात त्यांनी जवळजवळ 40 लोकांच्या बरोबर मीटिंग केल्या होत्या. अनेक लोकांच्या मिटिंगा केल्या. एका 0-0 मिनिटात त्यांची प्रकरणं मिटवली. अच्छा तुमचं काय? ओके चला, मला जास्त सांगू नका. हॅलो, जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही. हे घ्या, तुमचं काम झालं, हे तुमचं काम झालं, तुमचं काम झालं. तर कुठल्याही पद्धतीने आपला स्वाभिमान गहाण न ठेवता आपल्या त्या पदाची मर्यादा आणि त्या पदाची काय म्हणतात ना जी रुबाब असतो त्या पदाचा तो राखणं हेच खरं आंबेडकरी असण्याचं एक चिन्ह आहे. आणि ते मी आदरणीय आमच्या बंधू हेमंत साळवे दादांना विनंती करतो की तुम्ही ते राखावं. आणि तुम्ही या ठिकाणी आहात ते या ठिकाणी सहाय्यक आयुक्तपदी महसूल मंत्रालयात नियुक्त झालेले आहेत, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं काम करत असताना समाजाचं काम कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्याकडून, माझ्या संकट कुटुंबियाकडून, माझ्या उपस्थित सर्व बांधवांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला तुमच्या शासकीय सेवेत समाजाची ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी समाज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सदैव पाठीशी आहोत, तुमच्या बरोबरीनं तुमच्या अडीअडचणीत सुद्धा आम्ही आहोत. कारण तुम्ही समाजाचं काम शासकीय अधिकारानं करायला चाललेलं आहात. आम्ही समाजाचं काम कुठल्याही शासकीय अधिकारानं घेता घटनेने दिलेल्या अधिकारानं करतोय, पण तुम्हाला शासकीय अधिकार आहे आणि त्या शासकीय अधिकाराचा वापर करून तुम्ही समाजाचं काम करताय. तर तुमचं खूप खूप कौतुक, तुमचं अभिनंदन. आणि बाबासाहेबांचं स्वप्न, जी 2च स्वप्न आहेत बाबासाहेबांची. एक स्वप्न आहे की या देशामध्ये म्हणजे इहलोकी बौद्ध धर्माची स्थापना करणं म्हणजेच भारत बौद्धमय करणं आणि दुसरं या देशाची शासनकर्ती जमात बनणं. जर बाबासाहेब आजच्या काळात असते तर आज बाबासाहेबांनी स्वतःचं चॅनल काढलं असतं, आज बाबासाहेबांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं असतं, आज बाबासाहेबांनी स्वतःचं OTT चॅनल काढलं असतं. कारण बाबासाहेब म्हटले होते की ज्या चळवळीला स्वतःचं मुखपत्र नसतं ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे दिशाहीन होते. आजच्या आयुष्यातलं, आजच्या युगातलं सगळ्यात प्रमुख हत्यार आहे मीडिया. आणि तो मीडिया तुमच्या माझ्या ताब्यात असावा याच्यासाठी गरड साहेब गेली कित्येक वर्ष काम करतात आहे. तर गरड साहेबांच्या त्यांच्या कामालाही खूप खूप या ठिकाणी मी कौतुक करतो आणि त्यांच्या शुभेच्छा देतो. त्यांचं या कामातलं सातत्य मला माहिती आहे की गरड साहेबांच्या बद्दल एक वैशिष्ट्य सांगतो की भीमाचा किल्ला हे गाणं
ज्यांनी आणलं ते आदरणीय प्रमोद गरड सर. भीमाचा किल्लाचं पहिलं कॅसेट त्यांनी काढलेलं आहे. सचिन शैलेश येवले या आमच्या येवले बंधूंनी ते कॅसेट केलं. याच भागातून ते कॅसेट आलं आणि ते आज जगात सगळीकडे ते नाव करतंय. त्या कॅसेट पासून त्यांच्या कंपनीची सुरुवात झाली आणि आज त्यांचं चॅनल अनेक वेगवेगळ्या देशभरात आणि देशभरात परदेशातही वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. तर त्यांच्या जन्मत चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण एका ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय गौरव. धन्यवाद. या ठिकाणी माननीय राहुलजी योगावकर खो खो पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय विशालजी लोंढे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. शाल पुष्प त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर त्यांच्या आवाजाने आपण रेडिओवरती ऐकत होतो. रेडिओ मिरचीवर बरोबर ना. आम्ही लय असं इमॅजिन पण नव्हतं केलं माझ्या. एकदा बोलून जावा ना पण म्हणजे आम्हाला फील येत म्हणून माईक चालू आहे का? मी त्यांना हो देवा. हॅलो हॅलो हॅलो. मी बोलायचं म्हणलं की असं होतं. सर्वांना महाराज जय भीम सर्वात पहिला. आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला म्हणण्याचा मुजरा. माझा मित्र संतोष. मी किती वर्ष झाले? 25 वर्ष, 25 ते 27 वर्ष मी त्याची जर्नी पाहिली आहे. प्रवास पाहिला, त्यांनी माझा प्रवास पाहिला आहे. आणि माझं फार जवळचं नातं कसं आलं मला सांगतो. म्हणजे हा जो समाज आहे मी फार जवळून बघितला आहे का माझ्या मित्रामुळे. खरं सांग. आणि जाणीव झाली मला. जाणीव झाल्यानंतर मी पक्षात सुद्धा काम केलं. मग त्याला सगळी हिस्ट्री माहिती आहे, लोकांना हिस्ट्री माहिती आहे. आणि मी जिथे जातो लोक मला विचारतात, अहो तुम्ही परत कधी येत आहे? तर बऱ्याच लोकांना भीती आहे, बाहेर परत आला तर काय. पण आशीर्वाद आहेत माझ्या मित्रांचे आणि जनतेचे की मी लवकरच परत येतोय टीव्हीवर, कलर्स मराठीला. आणि मी ज्यांची रेडिओवरनं वाजवत होतो त्यांची मी आता टीव्हीवरनं वाजवणार आहे. त्यांनी आधी माझ्यावर 63 खटले केले होते. आता मी त्यांना सांगतो की 100 करा, कारण मला छोटा आकडा आवडत नाही. बरं, हे कुठल्या नाव प्रसिद्धी करता मी करत नाही. कारण असं आहे की जसं ह्या समाजाच्या अडचणी, त्या अडचणी जशा तशा पोचणं गरजेचं आहे. कोणी तिथे टाळ्या वाजवाव्या, कोणी तुमचं कौतुक करावं म्हणून हे बोलू नका, म्हणून हे करू नका. आता जो कार्यक्रम माझा येतो या 3-4 महिन्यामध्ये, तो आहे मी राहुल लोगावकर बोलतोय आणि तो रिलीज होतोय. आणि मी जवळजवळ 8 ते 9 वर्षाच्या गॅप मी परत येतोय. आणि मी कुठेच नव्हतो. त्याला कारण असं होतं की मी स्वतः अंग काढून घेतलं होतं सगळीकडून, राजकारणातून, त्याच्यानंतर टी व्ही माध्यमातून, रेडिओलाही मला परत बोलवणं आलं. पण आता रेडिओ तसा राहिला नाही. रेडिओमधून समाजाची जागृती होणं फार महत्त्वाचं. जसं मगाशी त्यांनी सांगितलं. आणि माझी एक संतोषला विनंती असेल की संतोष हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, पण आजकाल एक नवीन फॅड निघाला संतोष, मोटिवेशनल स्पीकर. तर मी पण काय करतो, मी 1.5 तासाचं लेक्चर द्यायला जातो बऱ्याच ठिकाणी. आणि तेव्हा मी कुठलाही कोट आणि सूट घालत नाही. पायजामा घालतो, कुर्ता घालतो आणि टोपी घालतो आणि बोलतो. आणि मी आधीच ऑर्गनायझरला म्हणतो की माझ्या यात 3-4 शिव्या असतील, पण तो चालतो, पण तुम्ही बोला. पण आपल्या भाषेत जर आपण समजावून सांगितलं तर आपल्या समाजाला कळतं. तर माझी संतोषला एक विनंती आहे की संतोषनी, म्हणजे मी करतो म्हणून नाही, पण मी तर मराठीत लेक्चर करतो, पण संतोषनी पण, कारण संतोषचा इतका अभ्यास आहे बाबासाहेबांबद्दल किंवा गौतम बुद्धांबद्दल, भगवानांबद्दल इतका अभ्यास आहे. तर त्यांनी पण जर मोटिवेशनल स्पीच चालू केलं 1-1.5 तासाचं आपल्या समाजाकरता, एक जनजागृती.
पैसा दुय्यम आहे, पण कसं असतं की मी एक शिकलो आयुष्यामध्ये, मी कधीही मैत्री करताना अध्याय जातपात कधीच बघितली नाही. संतोषला ही कल्पना आहे, मागे रोकडे सर आहेत त्यांनाही कल्पना आहे. गरड सरांचा तर मला कॉल होता 2-3 दिवसापूर्वी आणि मला छान आनंद वाटला. सर म्हणले अरे आपलं असं आहे. म्हणलं सर मी येतो. पण लक असं की मी आज जेजुरीला होतो. जी लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या ठिकाणी मॅडम सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन आपण यांचं त्यांच्या ठिकाणी सन्मान करतो. सर्व त्यांचं टेजवरती मान्यवरती आहे, तेवढंच खाली समोर बसलेली की मान्यवर आहे. कारण सर्वांचा या ठिकाणी सन्मान आणि नाव घेणे देखील अशक्य नाही, एवढी मान्यवर आपण या ठिकाणी सगळे बसले. खऱ्या अर्थाने आज या अप्पर सुपर म्हणा किंवा बिबीवाडी म्हणा या परिसराचं ज्यांच्यामुळे खरं तर सन्मान होतोय. आज या ठिकाणी हेमंत सावे यांचा सन्मान करताना मी या ठिकाणी अजिबात असं म्हणू शकत नाही की फक्त सन्मान फक्त सावे कुटुंबियाचा आहे. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी बिबीवाडी परिसराचा हाच खऱ्या अर्थाने सन्मान होतोय. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या लोकवस्तीमध्ये हेमंत राहतोय ती म्हणजे चैत्रबन वसाहत आणि चैत्रबन वसाहतीमध्ये राहून 15 वर्ष चिकाटीने अभ्यास करून त्या ध्येयाकडे जाणं ही तशी साधी गोष्ट नाही आहे. आज आपण पाहतोय की एखाद्या वस्तीमध्ये जर राहत असेल तर आपल्या मुलांना काहीतरी वेगळं वळण लावून म्हणून वस्ती बदलण्याला देखील एक धडा या ठिकाणी घ्यावा असं कर्तृत्व या ठिकाणी निश्चितच हेमंत त्यांनी केलंय. मी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या आईवडिलांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचे. त्यांच्या कुटुंबाचे जे असतील त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती यायचे. त्यांच्या आई देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मान्यवरांनी कृपा करून त्यांच्या तिथे जाऊन तसा सन्मान करावा. वरती जाऊ दे की मग खाली जाऊ. हां टाळ्यांच्या जोरात त्यांच्या या ठिकाणी स्वागत करायचं. शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांच्या या ठिकाणी सन्मान करतो. त्यांच्याशिवाय काय हे 60, 70, 50, 60 जेवढे आहे ते 15 कुठे जय भीम.
त्याला काय फरक पडतो आपली जायचं मी बोलणे अगोदर मी माझ्या दिलगिरी व्यक्त करना चाहता हूँ कि मला मराठी येत नाही. मी साऊथ इंडियनमध्ये जन्म झाला आणि प्राथमिक अभ्यास झाला मराठी झाला म्हणून मल्याळमध्ये झाला म्हणून मराठी येत नाही जास्त. आय विल टॉक इन हिंदी, चलेंगे ना? यू नो सर. कलाकादित सुलेमान मोतगोरे भाऊ यांच्या स्मरणार्थ जनमत टीवी द्वारा आयोजित डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचारों को, उनके स्टडी को, उनके नॉलेज को लेके चलने वाला एक नौजवान हेमंत महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन के अधिकारी हो गया. उसका सम्मान किया कार्यक्रम आज वो पोजीशन में बैठे सम्माननीय सामाजिक वेलफेयर डिपार्टमेंट के सोशल डेवलपमेंट ऑफिसर, सहायक आयुक्त डायनामिक, क्योंकि मैं अंबेडकर मूवमेंट में काम करते हैं. उसी कारण माता रमाई आवास योजना के पैसा समाज कल्याण से नहीं मिल रहे, उसके लिए हमने पिंपरी चिंचवड में एक बड़ा आंदोलन किया था. उसके लिए वो इशू को महापालिका का आयुक्त और समाज डिपार्टमेंट, सामाजिक न्याय के डिपार्टमेंट के साथ एक टक्सल हो गया था सर. और उसके अपना प्राध्यापक विभीषण देख के निरंतर हो गया. तो उसमें सर का आके उनके भाषण, उनका समन्वय में वो सब देखी. मैंने बोला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को सोच के अधिकारी लोग इस प्रकार के होंगे तो पूरा देश में, पूरे महाराष्ट्र में हमको आने वाला टाइम बहुत अच्छा होगा. बहुत गर्व महसूस होता है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने आपको कहा, मुझे कहा, सिर उठाने का ताकत संविधान द्वारा दिया गया हमको. उनके स्वैच्छिक भारत देश बनाने के लिए हेमंत और विशाल सर, मेरे आदरणीय, मेरे गुरुवर होंगी, वंचितों का, शोषितों का, दुर्बलों का काम करते हुए, वंचित बहुजन आघाड़ी का एक महाराष्ट्र का प्रवक्ता का काम करते हुए सिनी फैटर्निटी के एक डायनामिक नेतृत्व बन गया मेरा संतोष. मेरा छोटा ब्रदर है लेकिन उनका नॉलेज से उनको मैं गुरु मानता है, ऐसा मेरा संतोष. और आदरणीय इंडस्ट्री एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट के अधिकारी और सभी लोग इधर बैठे हैं, मूवमेंट में काम करने सभी लोग बैठे हैं. मेरे प्यारा मित्र भारत बहुजन महासंघ के पुणे जिले के पुराना अध्यक्ष प्रमोद गर्ग साहब हमारा जनमत न्यूज बहुत डायनामिक नेतृत्व में डायनामिक काम कर रहे हैं. कि संतोष दादा ने बोला एक दारू पीने वाला, नहीं पीने वाला व्यक्ति को हम आदर करना चाहिए, लेकिन उससे ज्यादा वो माहौल में रहने वाला, दारू पीने वालों के साथ रहने वाला, वो दुकान के बाजू में रहने वाला, अगर उन्होंने नहीं पिया उनका ज्यादा सम्मान करना चाहिए. सही सर, लेकिन आज का सिस्टम ऐसा है, हम गाय गोटे के पास रहने के बाद में गोबर के भी बात होते हैं, गाय के भी बात होते हैं, उसको मादा बनना चाहिए, लेकिन गोबर का औषध बोल को पीता नहीं तो उसको राज्यद्रोही बोलते. ऐसा है कि समाज में अपन रह रहे हैं. ये सभी बात को अपन को भूल के एक जीवन शैली करना है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा आप सीखो. मैं हेमंत के माँ बाप को देखा, गरीब माँ बाप को उन्होंने बहुत कष्ट किया होगा हेमंत को इतना लेवल में लाके आने के लिए, ये डेवलपमेंट आने के लिए. म्यूनिसिपल डिपार्टमेंट के वो अधिकारी बन गया. वो मैं हेमंत से भी बोलना चाहता हूँ, आपका मम्मी पापा कितना कष्ट किया होगा. विशाल साहब, आपसे भी कभी कुछ लोग बोलते हैं बहुत घमंड है, बहुत गंदे है, लेकिन मेरा अंबेडकर मूवमेंट के एक अधिकारी को, गरीब अधिकारी बन गए, तो उनसे मैं विनंती है कि
मैं क्योंकि मैं प्रस्तावी समाज में आया सर, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मैं बहुत मेरे सिर में लेके मैं चलता हूँ, अम्बेडकर राइट्स के मूवमेंट में काम करता हूँ, मैं गरीब गरीबों का बहुत सेवा करता हूँ। इसलिए मैं बोलना चाहता हूँ, आपको पद मिला उसका कभी गलत फायदा नहीं उठाना, आपको गौर गरीबों के काम आप अच्छे से ढंग से आप करेंगे, लेकिन आप समाज का भी लोग जानना चाहिए उनको, आप एक अधिकारी नाते उनके पीछे नहीं लगना चाहिए, उनका अच्छा काम करने के लिए उसको आप लोग साथ देंगे। बहुत गर्व महसूस हो रहा है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का सिर्फ हेमंत नहीं है, पूरे महाराष्ट्र में एससी और एसटी समाज के बहुत सारे लोग अधिकारी, मेरे पिंपरी चिंचवड़ में भी 4-6-7 लोग ये पद में अभी जीत गया। और बाकी पैसे वाला अच्छा बादाम और काजू खाकी सवेरे उस प्रकार के घर की पढ़ाई करते उनको कितने ओल होंगे, हराकी मेरे झोपटपट्टी में रहने वाला, मेरे गरीब से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बच्चे इस प्रकार के आए और देखी मैं बहुत मैं ये सब बात रहते हुए बहुत कुछ बोलना है, लेकिन मेरा टाइम भी लेट हो गया। सर को बोलना है, बाकी लोग सब बोलना है, इसके सब ये सभी को मैं रेस्पेक्ट करते हुए एक छोटा मैं सर पढ़ाई लिखा बोलते हुए प्राध्यापक हूँ, मैं पॉलिटिकल इंसान हूँ, सोशल मूवमेंट में हूँ, मीडिया में हूँ, सभी से सुंदर दादा को मेरे लक्ष्मण टोकड़े दादा बहुत सारे आडम जेम्स तालवे सब बहुत सारे क्रिश्चियन कम्युनिटी के डायनामिक काम में करते, इसलिए सभी इसका मेरे क्रिश्चियन समाज के हेमंत आपके में निकल गया ना, हेमंत आप अच्छा काम करेंगे ऐसा मैं अपेक्षा रखता हूँ। आप गौर गरीबों का स्पेशली आपके पास आना सबको अपना विशाल साहब ऐसे ना किसने उनको गुस्से में रहेंगे, लेकिन हंसते हंसते उनको क्लियर करते, ऐसे काम आप ऐसा करेंगे ऐसा अपेक्षा रखता हूँ। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। खरं तर मनोगतांची यादी अतिशय कमी झालेली आहे, कारण कार्यक्रमाला देखील आपल्याला उशीर झाला होता। त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी पर्वत विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं। धन्यवाद। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आणि हा कौतुक सोहळा किंवा सत्कार समारंभ हेमंत भाऊचा असला तरी सर्वप्रथम सर्व विचार मंचांना या ठिकाणी जय भीम करतो, सर्व मान्यवरांना सप्रेम जय भीम। हेमंतचा कौतुक सोहळा आहे, पण मला असं वाटलं की माझं पण थोडंसं कौतुक झालं, कारण काय झालं, मी अलीकडेच चळवळीमध्ये काम करतोय आणि एवढं सगळं प्रेम दिलं आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ लोक खाली बसले आणि मला इथं शेजारी बसवलं, त्याबद्दल प्रमोद गरड सरांचं, आयोजकांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि मला माहिती आहे सगळ्यांना उशीर झाला आहे, काही जास्त वेळ घेणार नाही। हेमंत भाऊच्या विषयी अगोदर कौतुक केलेलं आहे, त्यांच्याविषयी बोलताना त्यांना सर्वप्रथम परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि भाऊ तुमच्यासारख्या तरुणांचा आम्हाला नेहमीच अभिमान आहे आणि तुम्ही समाजासाठी नक्कीच आदर्श आहात। यावेळी 2 मिनिटात फक्त तुम्हाला माझ्या मनातून एक गोष्ट सांगायची की म्हणजे आपण जरी हेमंत भाऊचा या ठिकाणी सत्कार करत असलो तरी आपली मुलं अधिकारी होण्याचं प्रमाण फारच दुर्मिळ आहे। शिक्षण गळती ही फारच भयानक आहे। 1ली ते 4थी, 4थी ते 10वी, 10वी ते ग्रॅज्युएशन, 12वी, 12वी ते ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन ते नंतर मग एखादी डिग्री, फारच दुर्मिळ परिस्थिती आहे। आणि या निमित्त मी तुमच्या सगळ्यांचं लक्ष त्याकडे वेधायचं म्हणून हा मुद्दा घेतलाय की खरं तर आपण समाजामध्ये काहीतरी काम करतोय तर ही आपली जबाबदारी आहे। सध्याची परिस्थिती मी जेवढं पण काम करतो त्याच्यामध्ये असं बघतोय की अगदी किड्यामुंग्यासारखी परिस्थिती आपल्या लेकरा बाळांची आहे। तू आला जन्माला, जर तुला जगायचं तसा आला काय गेला काय तुम्हाला काय फरक पडत नाही। फक्त अशी हेमंत भाऊसारखी, विशाल सरांसारखी काही मुलं आहेत जी त्यांच्यामध्ये थोडीशी प्रज्ञा आहे आणि ते स्वतःच्या कष्टानेच योग्य मार्गाकडे जातात, परंतु समाजाचे आपण या ठिकाणी थोडंसं पुढारी म्हणा किंवा समाजाची जाणीव असणारे कार्यकर्ते म्हणा, आपली ही फार महत्त्वाची जबाबदारी आहे की
त्यांना वातावरण त्या पद्धतीने देणं, आपण समाजाचे पुढारी म्हणून ज्या मुलांना चांगलं घडायचंय किंवा ज्या मुलांना माहीत पण नाही काय घडायचंय त्यांना कमीत कमी सांगणं तरी आपलं काम आहे. आणि त्यांना चांगलं बनवण्यासाठी त्यांच्या बाजूनी अपेक्षित वातावरण देणं, समाजाचे सगळे पुढारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी जशी आता छावा पिक्चरला जशी किल्ल्याला जशी तटबंदी असते, बुरुज असतात, तसं समाजाच्या कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी कुठलाही मतभेद न करता एकमेकाच्या हातात हात धरून या आपल्या समाजाचं बुरुज बनायचंय आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं चुकीच्या गोष्टींपासून रक्षण करायचंय. तसंच ज्यांना काहीतरी चांगलं घडायचंय त्यांना ते पोषक वातावरण, ती संधी, तो मार्ग, ते मार्गदर्शन देण्याची व्यवस्था तयार करायची. कारण प्रस्थापितांची व्यवस्था अशी आहे सध्या की तू एक भाकर खातो ना, एक नाही 2 भाकरी खा, पण उद्या सकाळी भाकरीला माझ्याकडे जेव ती बॅगते. त्याच्यामुळे आपल्या हक्काची का व्हायना एकामेकाच्या हातात हात घालून अर्धी तरी भाकर आपली स्वतःची निर्माण करू. आणि असे एक हेमंत नाही तर आपण असे येणारी सगळी पोरं, आपली पोरं पोलीस स्टेशनमध्ये दिसली पाहिजे, पण आता आरोपी म्हणून नाही दिसली पाहिजे, तर पोलीस अधिकारी म्हणून दिसली पाहिजे. आणि कोर्टात त्या आरोपीच्या कड्यात नसतं जज किंवा वकील म्हणून दिसली पाहिजे. एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो, सम्यक संकल्प करतो. बराच माझा वेळ काय राहिला असेल तर मी मान्यवरांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष जगताप साहेब झाले. माननीय सुनीलजी मुंडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. माननीय शिवाजी मुंडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. माननीय चंद्रकांतजी सोनकांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. ज्यांचा या आज खऱ्या अर्थाने सन्मान झालाय असं हेमंत साळवे यांचे या ठिकाणी मनोगत होत आहे. त्यांनी तत्पूर्वी त्यांनी माझं नाव हेमंत साळवे. माझं नाव हेमंत साळवे. माझं शिक्षण हे MBA पर्यंत झालेलं आहे. त्यानंतर मी फक्त PSIचे एक्झाम देण्यासाठी तयारी सुरू केली होती आणि प्रत्येक मेन्सला होतो 17पासून आणि 20पेक्षा जास्त मेन्स दिलेले आहेत MPSCच्या. तर 2023 जानेवारीमध्ये ही जाहिरात आली होती. त्यात माझी महसूल सहाय्यक म्हणून पदी निवड झाली आहे. ही खूप मोठी पोस्ट नाही आहे ही. तरी अरे दादा किरड्यावची माणसं आपण शिपाई झालो तरी मोठंच आहे. अजिबात छोटं मोठं काय नाही, वापरायला शिकलं पाहिजे तू संपला. तर मी इथेच थांबणार नाही, तर क्लास 1च्या पण मेन्स चालू आहेत आता. माईक जवळ नाही एवढंच बोलतो. सर्वांच्या समोर आईवडिलांचा आभार हां, सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जो गरजते है वो गरजते नाही. खऱ्या अर्थाने त्यांनी करून दाखवले, त्यांनी उदाहरण दिले. आता आपण या ठिकाणी शेवटचे 2 फक्त सन्मान घेतोय. माननीय अप्पाजी पालखे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी येऊन या ठिकाणी सन्मान स्वीकारला.
कारुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीशूर महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करतो. माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई यांना अभिवादन. तसेच या ठिकाणी सर्व मान्यवर, उपासक उपासिका यांना जय भीम. आज या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला फार मोलाचा आणि महत्वाचा. त्याच्यामुळं या ठिकाणी जमलेल्या लोकांनी याचा आदर्श असा घ्यायचा की प्रत्येक क्षेत्रामध्ये जो काम करणारा वर्ग असत, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपण स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात करायची, जेणेकरून आपल्या कुटुंबाची जडणघडण झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळं साळवेंसारखे असे अधिकारी निर्माण झाले पाहिजे असा संकल्प केला पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचा विषय, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ जर शस्त्र आहे तर एक लेखणी आहे आणि दुसरी वाणी आहे. तर त्याच्यामुळं आपण ही जडणघडण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीनं, आई वडिलांनी एक संकल्प केला पाहिजे. आपण सुद्धा अशा पद्धतीची मुलं घडवली पाहिजे. त्याच्यामुळं आजचा हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. या ठिकाणी एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम. खरं तर लोंढे साहेब, मी स्वाती धमाले काल तुम्हाला भेटायला निघालेली आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेटस पाहिलं आणि इथपर्यंत 5 वाजल्यापासून थांबले आणि फायनली भेट झाली. मगाशी कार्यक्रम थोडासा लेंदी झाला तेव्हा विनंती केली की म्हटलं काहीतरी सादरीकरण करूयात. आजचा जो योगायोग आहे की सत्कार सोहळा, एक कौतुक सोहळा, तर त्या निमित्ताने म्हटलं एक कविता सादर करते मी तोपर्यंत. आणि आत्ता तर ती आवश्यकता खूप वाटत नाही कारण उशीर खूप झालाय. तरीही मला संधी दिलीत, 2 ओळी कशा तरी सादर करूयात, चालेल का? कर्तव्याचे होई गाणे तन्मयतेची तान, कर्तव्याचे होई गाणे तन्मयतेची तान, परिश्रमाच्या वेलीवरचे यश सोनेरी पान. मी खरं तर मला गाणं आणि कुठलं सूर लावणं हे थोडं अवघड जातं, पण आजचा हा जो योगायोग आहे त्यानिमित्ताने खरं तर सुचलेलं. अशी कल्पना मनात यावी तिचाच व्हावा ध्यास, अशी कल्पना मनात यावी तिचाच व्हावा ध्यास, त्या ध्यासातून उमलत जाई रोज नवा अभ्यास, अभ्यासातून उमगत जाई पूर्ण जगाचे भान, परिश्रमाच्या वेलीवरचे यश सोनेरी पान. धन्यवाद. सहन केलं मला 1-2 मिनिट. खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. होते असे सुगुरुभान गोरे यांचे सुपुत्र माननीय शामभाऊ गोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते. तो त्यांनी सन्मान स्वीकार असून त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर ज्यांचे आपण सर्व महामानवांना वंदन करतो. आणि आज आपण इथं कालकथित सूर्यभान गोरे भाऊ यांच्या स्मरणार्थ भारतीय जनमत TV चॅनलच्या वतीने
हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम माझा लहान बंधू ज्याने हे यश संपादन केलेलं आहे त्याचं खूप कौतुक आणि त्याला शुभेच्छा. संयोजकांनी ज्या पद्धतीने हा सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो सुरुवातीलाच. कारण आता मी एकदा सुरू झालो की पुन्हा मग माझं मलाच भान राहत नाही. तरी पण ऑलरेडी 8:45 वाजलेले आहेत आणि आज वार कोणवर आहे आपल्याला काय घेणं देणं, वारच शिजलेलं असू शकतं. हा तुम्हाला कळालं असेल मी तुमच्यातलंच एक आहे. मी माझी काही पिपाणी जास्त वाजवणार नाही आज. त्याने जे काही केलेलं आहे त्याचं आपल्याला कौतुक करायचंय. परंतु जेव्हा आता हे सगळं पाहतोय तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यात, कलाकारांकडून अपेक्षा व्यक्त केल्यात. हे बिझनेसमॅन आहे का तुम्ही काय? हा म्हणजे आपल्या हा सगळ्यांकडून आपण अपेक्षा व्यक्त करतोय. परंतु आता जे झेंडे पोंबलत सुटतं आता आम्ही आई बापा होणार ओके. तर आमच्याही जीवनात ते आलं. परंतु ज्या क्षणाला आम्हाला कळालं की आम्ही आईबाप होणार आहे मी त्या गर्भावरती तुमचे असले पारंपरिक गर्भसंस्कार करायला सुरुवात नाही केली. आम्ही आमच्या बायकोच्या हातात दिले छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई, ज्योतिराव फुले, शाहू राजे, अण्णाभाऊ साठे. आणि मी तिला म्हटलं बाई 9 महिने हेच वाच बघू काय होतंय. 9 महिन्यांनी आमच्या पदरात ती 8.5 महिन्यात झाली माझ्यासारखीच होती बहुतेक. ती 8 महिना पूर्ण झाली ती बाहेर आली. आमच्या हातात आमची लेक आली. तिचं नाव हे बा आपण जे पेरणार ते उगवणार. हा हे तुम्हीच आम्हाला शिकवले ना आम्ही पण पाहिले. आपण जे पेरणार ते उगवणार. त्या लेकीचं नाव देखील मी साऊ ठेवलेलं आहे. आणि आज 3.5 वर्षामध्ये ती ज्या लेवलचं तिचं ते वैभव दाखवतीये. मी तुम्हाला निश्चित सांगतो 21व्या वर्षी ती पुण्याची कलेक्टर असेल. आणि का नसावी? कलेक्टर नसली तर कोंडव्यातून तिला नगरसेवक करण कांबळे साहेब. आणि 25व्या वर्षी पुण्याची महापौर असेल. का नसावी? आपण जर आपल्या अपत्यांवर जर हा वर्कआउट करत नसलो तर मग बोंबलत बसण्यात मजा नाही. आमच्या पोरांनी खून केला, आमच्या पोरांनी आता ते स्वारगेटला काल परवा घडले. कुणाचं ते दुसरं कुठलं पोरग आहे? समाजात याच जन्माला आले आणि याच समाजात ते मोठं झाले. मग ते असं का घडलं की त्याला ती पोरगी आपली बहीण वाटली नाही, त्याला ती आपल्या हौसेची एक शिकार वाटली. त्याचे आईबाप नेमके चंद्रावर आलेत का? आपल्यातलेच कोणतरी आहेत. आणि मग जर ते आपल्यातलेच आहेत, कोणीतरी डॉक्टर बनतंय, इंजिनियर बनतंय, वकील बनतंय, अधिकारी बनतंय, पण कोणतरी येरवड्याच्या जेलमध्ये पण जाते. ही माणसं नेमकी कोण आहेत आणि कुणी घडवलेत आणि ती अशा पद्धतीने का घडतात? तुम्ही कमळाचं उदाहरण दिलं की ते चिखलात उगवतं. त्यांनी अजून एक चांगलं उदाहरण दिलं म्हणजे दारुड्या दारू न पिणाऱ्यांचं तुम्ही कौतुक कराच, पण दारुड्यांमध्ये बसून दारू न पिणाऱ्यांचं जास्त कौतुक करा. म्हणजे आम्ही त्या पद्धतीने आमच्या सगळ्या वधारलेल्या मोठे झालेल्या वयाने मोठे असलेल्या पिढ्यांबरोबर चकना खाल्लेला आहे साहेब. मी त्या कमेल्यात जन्माला आलेलो. परंतु मग ही घडणारी माणसं घडली कशी याच्यावरती आपण आणि महामानवांचे फोटो लावून आपण हार घालतो. जीवनामध्ये त्यांचं आचरण आपल्यामध्ये कधी आणणार आणि मग त्या लेवलने जाऊन आपण वागणार कधी? आपल्याला स्वतःलाच कधी कधी जुबा केसरी करायचं राहत नाही. आणि तुमच्या पोटी आलेला पोरगा मग काय तुम्ही तो बिना सुपारीचा राहील असं कसं काय स्वतःला हे करता? आम्ही पाहिलेलं आहे आमच्या मागच्या पिढ्या सगळे गायच्या चुना, बिडी, काडी काय नाही ते फुग्यात दारू मिळायची ना. आता कशात मिळते का? आता मला काही एवढं जाणं होत नाहीये माझ्या त्या वस्तीमध्ये या कामाच्या व्यापात. परंतु हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या समोर उभा असलेला हा सहाय्यक आयुक्त अशा लेवलने काम कसं काय करू शकला? मी मागही तुम्हाला बोललो मी हे पद का स्वीकारले. अरे मी तुमच्या जन्माला आलोय तुमच्यासाठी काम करायचंय म्हणून मी सहाय्यक आयुक्त, नाही तर PSI असतो, सेल्स टॅक्सला असतो, रेड मारत हिंडलो असतो. आज मला ज्या वृत्तीने आणि ज्या लेवलने काम करता येतंय ते केवळ मी तुमच्या जन्माला आलेलोय, तुमच्या सारखाच आहे आणि तुमच्यासाठीचं काम करायचंय म्हणून करू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे जे हत्यार आहे शिक्षण आणि शिक्षणाच्या जोरावर मिळवलेल्या या सगळ्या पद, प्रतिष्ठा, पैसा
या सगळ्याचा उपयोग आपण समाजासाठी करू शकलो नाही तर सरते शेवटी जाताना 4 चाळकी येणार महानगरपालिकेची लाल गाडी आहे का नाही. आजकाल वेळ कोणाला आहे. आज माझं वय किती वाटतं साहेब. माझं वय सांग. 36 वय आहे माझं. 40 पोरं दत्तक घेतलेत आणि ते पण UPSC करण्यासाठी. नाहीतर मी वाजलेत किती आता 9. शनिवार रविवार देखील असाच असतो समाजात. बायकोला कधीतरी वाटतं आता याने मला सीझन्स मॉलला न्यावं. तिला म्हणतो फ्लिपकार्ट ओपन कर नाहीतर अमेझॉनवर एखादा प्रोडक्ट सिलेक्ट कर आणि ते आपलं होम डिलिव्हरी मागव. मी अशा लेवलला जाऊन स्वतःला पिंचतोय की ज्या लेवलला जाऊन आमच्या महामानवांनी कधी काळी केलं होतं. कधी ते कोल्हापुरात उतरायचे हुपरीला पोचायचे, कधी ते नेक्स्ट डे आम्हाला बँगलोरला सापडायचे, कधी तिसऱ्या दिवशी ते मुखेडला असायचे, तर कधी चौथ्या दिवशी ते नाशिक मध्ये असायचे. मग जर त्यांनी त्या लेवलला जाऊन काम केलं तर त्यांच्या पायाची धूळ बनण्याचा ट्राय आम्ही का नाही करावा. आणि जर आम्ही त्यांच्या पायाची धूळ बनून या लेवलला जर काम करू शकत असू तर मला वाटतं अशी धूळ बनण्यासाठी आजन्म प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. हा माझा भाऊ जो सिलेक्ट झालाय ठीक आहे, त्याची सुरुवात आहे, थोडासा भोळा भाबडा वाटतोय, परंतु जेव्हा तो या प्रोसेसमध्ये येईल त्याला समजेल आणि त्या पद्धतीनेच तो काम करेल. आणि अशाच लेवलच्या पिढ्या घडवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. इन फ्युचर त्याने त्या पद्धतीने जर स्वतःला अडॉप्ट नाही केलं तर तुला चेपतील मित्रा. हा आणि त्या लेवलला जाऊन जर तुला समाजात आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल आणि या रंजल्या गांधलेल्यांना मदत करायची असेल तर तुला त्या लेवलला जाऊन आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, बाबासाहेब आणावे लागतील. मी सकाळी कोणाचं तरी भाषण ऐकताना किंवा एखादी रील पाहताना दया दुपटे यांचे या ठिकाणी सन्मान होते. त्यांनी या ठिकाणी येऊन सन्मान स्वीकारायचा. माननीय KP आडम्स, त्याचप्रमाणे जेम्स साळवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय अमोलजी जोडकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय सुरेशजी ओवाळ साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय रावसाहेबजी सावळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय सुधाकरजी लोंढे यांचा देखील सन्मान होतोय. माननीय काशीनाथजी गाडे साहेब, शशिकांत सोनवणे साहेब आणि राजू निगडे या सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी येऊन सन्मान आपला स्वीकारायचा आहे. याच्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. माननीय राहुलजी नागटे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आजचे सत्कारमूर्ती प्रेमजी आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला ते दोघेही अधिकारी विशालजी लोंढे साहेब ज्यांनी मला आग्रहाने बोलवलं, ते माझे मित्र प्रमोदजी गरड ज्यांनी फोन लावून दिला, ज्यांचे नेहमी मला गुरुवर म्हणून आशीर्वाद लाभले ते कांबळे साहेब, त्याचबरोबर ज्यांनी मला या सगळ्यांची गाठभेट घालून दिली 1999 साली, ते माझे मार्गदर्शक वडीलधारी शिंदे साहेब, झेंडे साहेब, बरेच जण बसलेले. मी सर्वांचं नाव घेत नाही. अध्यक्ष आहेत, त्यांचंही भाषण चांगलं झालं, तुमचंही दोघांचंही भाषण चांगलं, गोपाळ पाटील आणि तुमचे दोघांचे
कुठे जर उचललं असतं तर ते भारताचे खेळाडू झाले असते. एवढं चांगलं दोघांची बोली होती. बरोबर. तर सांगायचं म्हणजे कुठलंही क्षेत्र असू द्या. तुमचं भाषण मी परवा दिवशी ऐकलं की तुमच्या मुलीला बिशप्समध्ये जायचं होतं. मी क्लिपमध्ये किंवा मला वाटतं कुठंतरी याच्यामध्ये ऐकलेलं तुमचं की बाबा मी माझा छावा आहे आणि माझी मुलगी पण कुठेतरी चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये जावं म्हणून बिशपमध्ये टाकली. अशा गोष्टी ऐकत असतो. तुमच्यामुळं आम्हालाही प्रेरणा मिळते. जरी आम्ही सामाजिक याच्यात असं तरी माझी संस्था आहे माऊली प्रतिष्ठानमध्ये आणि माऊली प्रतिष्ठानमध्ये मी कोविडमध्ये तुम्ही तर खूप मोठं काम करता 40 विद्यार्थी. ही संकल्पना मी आमच्या समाजामध्ये जे बिल्डर आहेत त्यांना दिली होती की आपण गावोगावी जायचं कुठला समाज म्हणून नाही. आणि पुण्यामध्ये आपण एका ठिकाणी या विद्यार्थ्यांना जे हुशार विद्यार्थी आहेत जे UPSC MPSC करतात किंवा इतर क्षेत्रामध्ये असतील त्यांच्यासाठी आपण फक्त राहण्याची व्यवस्था करून द्यायची. कारण पुण्यात कुठेच जागा नाही राहायला. परंतु नंतर कोविड आला हे झालं. पण माझ्या मनामध्ये तो विषय आहे. कारण या कोविडमध्ये माझ्या वडिलांनी पहिल्यांदा तुम्हाला माहीत असेल तुमचे जगताप सयाजीराव जगताप जे माझ्या वडिलांबरोबर ग्रामपंचायतमध्ये होते आणि त्यांनी कोंढवा बुद्रुकमध्ये हळदचं पाणी प्यायला करून दिलं. त्यानंतर स्मशानभूमी झाली. नंतर बदल होत गेला. कारण त्या काळात त्यानं माझ्या वडिलांच्या समोरनं कुठलीही स्त्री डोक्यावर पदर असायचं पदर खाली असायचं डोक्यावर पदर घ्यायची आणि चप्पल घेऊन पुढे जायचे. परंतु माझ्याकडं आता इथं सांगायचं नाही रामभाऊ साळवे साहेब आधीचं त्यांचे वडील दौंडी पिठाला होते आणि आज साळवे गावातले सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. परिस्थिती बदलते. फक्त हिंमत पाहिजे आणि स्वतःमध्ये निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. आणि रामदास जे असतील त्यांचे बंधू होते चंदू त्यांनी निर्णय घेतला आणि पुण्याचं या भागामध्ये सगळ्यात मोठं प्रस्ताव म्हणून साळवे या ठिकाणी आले. जगताप कंपनी आहे. जगतापांची मुलं सुद्धा आता मी विचारलं तुम्ही म्हणल्यानंतर अमेरिकेला आहे. बरोबर ना. तुमच्या बंधूंचं मुलगी आणि ते आत्ता लग्न झालं. मी होतो लग्नाला. ते पण परदेशात आहेत. तो समाज पुढे गेलाय. केलं गेलं त्यामुळे समाज पुढे गेलाय. फक्त कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवणारं पाहिजे. कारण अप्पर सुपर म्हणलं की घाबरतात कोंड्यावाले आणखी. कमीला म्हणलं तर पूर्वीपासून घाबरतात. खालच्या कोंड्यात जायचं म्हणलं की आम्हाला वरच्या कोंड्यांना भीती असते. परंतु काळ बदली करतो. आज कमीची परिस्थिती बदली झालेली. भरपूर मुलं माझ्याकडे करवाडीला पण होते. काकडे होत्या माझ्याकडे होते. असं वातावरण चेंज होतं. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली बोलवलं या ठिकाणी त्याबद्दल माझे 2 शब्द मी सांगतो. जय जय महाराष्ट्र. ईश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांचा सद्धम्म पवित्र सत्संग तीर्थरत्नांना अभिवादन करून भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पंचाप्रणाम करून ज्या महापुरुषांनी मातांनी आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी काम केलं अशा संपूर्ण मातांना महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी भारतीय जनमत न्यूज या चॅनलच्या वतीने आदरणीय पूर्वजी गरड आदरणीय संचालकामध्ये मी पण आहे. आदरणीय मुलची पूर्वी आदरणीय BK कांबळे साहेब आदरणीय श्याम गोरे आदरणीय अरुण शिंदे आदरणीय सागरजी कांबळे साहेब श्यामा मावशी आणि आदरणीय अशोकजी बोराडे. ज्यावेळेस गरड साहेबांनी चर्चा केली लोंढे साहेब की आपल्याला चॅनल काढायचं आणि बिना पैशाचा काहीच होत नाही. तर त्यावेळेस आम्ही कालकथित आदरणीय सुरभानजी गुरु आम्ही बाबांकडे आलो आणि बाबांना म्हणालो की आम्हाला एक चॅनल काढायचं आहे. गोरे भाऊंनी शेणाचा विचार न करता आम्हाला 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये दिले. अशी आमची ती सुरुवात झाली. हळूहळू सुरुवात झाली. मग मध्यंतरी हा जो चॅनल आहे सातारा सांगली टीव्हीवर सुद्धा दिसत होता. औरंगाबाद पर्यंत दिसत होता आणि बिना पैशाचा काहीच होत नाही.
हमारे विजन टीवी चैनल से जुड़ने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए और लाइक कीजिए।